22.5 मध्ये दशांशानंतर एक अंक आहे. 0.75 मध्ये दशांशानंतर दोन अंक आहेत व 15 मध्ये दशांशानंतर एकही अंक नाही. तर 22.5 याला आपण 22.50 असे करूया. 0.75 दशांश तसे लिहूया आणि 15च्या 15.00 असे करूया. याप्रमाणे सर्व संख्यात आता दशांशानंतर दोन अंक करून घेतले. स्टेप 2. आता दशांश नाही असे गृहीत धरून नेहमीच्या पद्धतीने लसावी व मसावी काढा. आता दशांश नाही असे गृहीत धरल्यावर 2250, 75 आणि 1500 ह्या संख्या मिळतात. आता या तिन्ही संख्येला 25 या संख्येने भागला जातो. 25 9 2250, 25 75, 25 60 1500. आता या तिन्ही संख्येला 3 या संख्येने पूर्ण भागला जातो. 3 3 90, 3 1 3, 3 20 60. आता या संख्येचा मसावी आलेला आहे 25 गुणिले 3 बराबर 75. आता लसावी 10 3 1 दशांशता 10 2 20. या संख्येचा लसावी आलेला आहे 25 गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 3 गुणिले 1 गुणिले 2 बराबर 4500. स्टेप 3. आता आपण स्टेप 1 मध्ये सर्व संख्यामध्ये दशांशानंतर दोन अंक करून घेतले असल्याने या आलेल्या मसावी व लसावीच्या डावीकडे दोन अंक दशांश द्यावा. तर मसावी आपला येतो 0.75 आणि लसावी येतो 45.